महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पत्रकारांच्या संविधानिक अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न, चित्रीकरण करताना पत्रकारांशी गैरवर्तणूक, जिल्हा सामान्य रुग्णालयात खासगी सुरक्षा रक्षकांचा प्रताप, लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटनातर्फे कार्यवाहीची मागणी। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्या संविधानिक आणि मौलिक अधिकारापासून त्याला परावृत्त करणे हा कायदेशीर गुन्हा आहे। प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, चित्रीकरण करणे किंवा फोटो काढणे हा पत्रकारांचा संविधानिक अधिकार आहे। बातमी करताना किंवा एखादी घटना ही सामाजिक असो, राजकीय असो किंवा एखाद्या घटनेचा खुलासा करणारी असो, ते दाखवणे हा पत्रकारांचा अधिकार आहे। त्या जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व काही पत्रकार एका रुग्णांसाठी रक्त देण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याला मदत म्हणून रुग्णालयात आले असता तेथील खासगी सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यासोबत गैरवर्तणूक केली असून लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटनेचे पदाधिकारी दिलीप बंडकर, प्रमोद अंबोरे, वरिष्ठ पत्रकार महबूब शेख, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर घुले पाटील, युनुस बोगाणी, प्रीती धुले पाटील, विशाल गायकवाड, पत्रकार कलीम शेख, सरफाज शेख यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी परभणी व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डीन डॉक्टर भिसे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि कुठे काही अन्याय होत असेल किंवा एखादी विरुद्ध घटना घडत असेल तर तिथं चित्रीकरण करणे हा पत्रकाराचा संविधानिक अधिकार आहे आणि या अधिकारापासून आम्हाला वंचित केलं जातं। म्हणजे कुठं ना कुठं त्यांच्याकडूनच हे बेकायदेशीर होत आहे। म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आज एक निवेदन दिलेलं आहे की आमचा जो संविधानिक अधिकार आहे तो हिरावून घेणे म्हणजे हे बेकायदेशीर आहे। धन्यवाद। हमें ये पहली बार नहीं हुआ, इसके पहले 2-3 बार हुआ। तो इसकी शिकायत हमने बड़े मैडम से किए थे, डीन विशेष साहब से किए थे, बात किए तो उन्होंने बोले थे भाई इसके बाद ऐसा नहीं होगा, मैं उनको सिक्योरिटी गार्ड को समझाता हूँ, लेकिन ये कुछ भी नहीं हुआ। इसलिए हम आज निवेदन देने आए। और ये जो सामान्य रुग्णालय है ये किसी की प्राइवेट प्रॉपर्टी नहीं है, ये जनता की है। तो जनता को अगर ऐसा कर रहे हैं तो कैसा होगा? ये हमारे टैक्स से पूरा चलता है, नहीं देना है। और इसके बाद अगर ऐसा हुआ तो हम हमारे संविधान मार्ग से जो हमसे बनता है हम वो करेंगे। धन्यवाद, नमस्ते, जय। लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। पत्रकार ज्यावेळेस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे बातमी संकलन करण्यासाठी जातात आणि तिथे जे रुग्णांच्या अडीअडचणी ज्या असतात त्याची चित्रीकरण करत असतात, परंतु तिथली जे सुरक्षा बल आहे ते सुरक्षा बल त्या पत्रकारांना अडवणूक करून चित्रीकरण करू नका असं सांगण्यात येते। म्हणजे कुठंतरी हा रुग्णावर अन्याय झाल्यासारखा वाटत आहे। त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन जो पत्रकारावर दबाव येत आहे, दबाव तंत्र येत आहे, ते कुठंतरी बंद झालं पाहिजे यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। मी प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील। आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे एक निवेदन द्यायला आलो होतो, कारण की आमच्या पत्रकार बंधूंना सिव्हिल हॉस्पिटल येथे रोखण्यात येत आहे आणि तिथे ज्या काही गंभीर गोष्टी सुरू आहेत त्या हॉस्पिटलमध्ये तिथे त्या कॅप्चर करण्यासाठी त्यांना तिथून धमक्या देऊन बाहेर पाठवत आहेत। त्यांना तिथे अलाव करत नाहीत रेकॉर्डिंग करायला। सिव्हिल हॉस्पिटल ही जनतेच्या पैशातून झालेलं आहे आणि तिथे जे काही डॉक्टर्स जे काही काम करत आहेत ते पण गव्हर्नमेंट नोकरी करत आहेत आणि ते पब्लिक फंडमधून त्यांना त्यांचा पगार जातो। पण हे लोक जनतेची सेवा तिथे करत नाही आहेत, पब्लिकसाठी त्यांना काम करायचा इंटरेस्ट नाही आहे। भरपूर लोक आहेत तिथे ज्यांचे ते कसल्याही प्रकारचे त्यांना मेडिकेशन देत नाही आणि त्यांना 2-2, 3-3 तास तिथे थांबून ठेवतात। आणि या काही ज्या काही गोष्टी काल दिनांक 5 नोव्हेंबर रोजी आम्ही एका गरजू रुग्णाच्या मदतीसाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ तसेच रुग्ण हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी त्या गरजू रुग्णाला मदत करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गेलो होतो। लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ हे पत्रकारिता सोबतच तसेच समाजसेवेचे किंवा गरजू लोकांच्या मदतीसाठी सुद्धा धावून काम करत असते आणि ही पत्रकार संघटना परभणी जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे। त्या अनुषंगाने काल घडलेला हा प्रकार अतिशय गैरवर्तनीय होता। आम्ही हे प्रकार आमच्यासोबत 2-3 वेळेस घडले असे तरी पण आम्ही त्यांच्याशी डीनशी चर्चा करून असे प्रकार घडू नये त्या संदर्भात चर्चा केली। ते डीननं आम्हाला आश्वासन दिलं होतं की यापुढे असं होणार नाही, परंतु जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ते जे आम्ही त्या रुग्णासाठी गेलो होतो त्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या
आग्रहापोटी आम्ही बालरुग्ण होता त्याला भेटण्यासाठी गेलो. आम्ही तिथं काल एक रक्तदान केलं आणि रक्तदात्याला तो रक्त कुणाला दिलं ते दाखविण्यासाठी त्या बालका बाबाच्या घरचा नाही, हा जनतेसाठी बांधलेला आहे आणि तो जनतेसाठी आहे. तर कुठल्याही जनतेला, कुठल्याही सामान्य माणसाला तिथे कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही आमच्याकडे कॉन्टॅक्ट करा. तुमचा ज्या काही प्रॉब्लेम असेल आम्ही तुमच्यासाठी तिथे येऊ आणि तुमचा प्रॉब्लेम तिथे सोडून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड, परभणी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.